भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम। दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। वाट चुकणार नाही, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी। नमस्कार मंडळी, आमचं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता मी विक्रोळीला आलो आहे आणि विक्रोळीला पश्चिमला रेल्वे स्टेशनच्या बाहेर सत्कार हॉटेलच्या समोर उभा आहे। माझ्या पाठीमागे आपण सत्कार हॉटेल बघू शकता, हे सत्कार हॉटेल आहे। या सत्कार हॉटेलच्या बाहेर मी आता उभा आहे आणि इथे आम्ही काही मित्रमंडळी भेटण्याचा ठराव केला आहे आणि आता थोड्याच वेळात काही मित्रमंडळी येतील, तिथे आमच्या भेटीगाठी होणार आहेत। आणि या हॉटेलमध्ये आमचे बरेच प्रोग्राम झालेले आहेत, बड्डे प्रोग्राम आमचे बरेच झालेले आहेत। आता सर्वजण सत्कार हॉटेलमध्ये चाललो आहोत। तर मित्रांनो, आता आम्ही सत्कार हॉटेलमध्ये आलो आहे आणि या सत्कार हॉटेलमध्ये आमचे यापूर्वी वाढदिवसाचे बरेच कार्यक्रम झालेले आहेत आणि आज आम्ही आता चर्चा विनिमय, पुढील कार्यक्रमासाठी चर्चा विनिमय या विषयावर चर्चा विनिमय करणार आहोत आणि आता चालू आहे। तरी मित्रांनो, या मीटिंगसाठी सर्वांनाच येणं शक्य होत नाही, तरी पुढील कार्यक्रमासाठी सर्वच जण असतील, सर्व जणांची उपस्थिती असेलच। पण अशी मित्रपरिवाराची भेटीगाठी बघून खूप बरं वाटतं आणि असंच आपण सर्वांनी भेटत राहायला पाहिजे। असेच आपण सर्वजण एकत्र या भेटीगाठी चालूच ठेवू। तर अशा प्रकारे आज मित्रपरिवाराची गाठीभेटी झाल्या, खूप बरं वाटलं। त्यानंतर सत्कार हॉटेलमध्ये बसून काही विषयावरती चर्चा विनिमय, काही विषयावरती बोलण्यापेक्षा पुढील कार्यक्रमाबद्दल चर्चा विनिमय केला। त्यानंतर आत्माराम परब यांनी तिळाचे लाडू आणले होते, ते खाता खाता खूप मजा आली। त्यानंतर टोस्ट ग्रिल सँडविच आणि चहाचा सर्व मित्रपरिवाराने आनंद लुटला, मनमुराद आनंद लुटला, छान गप्पा टप्पा झाल्या आणि त्यानंतर प्रत्येकाने एकमेकाला हात मिळवून प्रेमाचा साथ दिली, घरी व्यवस्थित झाले, प्रत्येकाला प्रेमाचा निरोप दिला आणि प्रत्येकजण आपापल्या घरी वाटायला लागले। ही मजा फक्त आपण मित्रपरिवारामध्ये घेऊ शकता। आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।